बरोबर 4 वाजता आपण निघालो. आणि त्याच दरम्यान बरोबर मित्रांनो जी रेड्या टाक्यापासून खाली उतरताना पहिला एक शेड लागते. शेडच्या हार्डली एक 50 मीटरच्या अंतरावर किंवा त्याच्यापेक्षा कमी अंतरावर की वाघ रस्त्याच्या साईडला बसून असतो. आणि ही बाब आपल्याला पहिल्यांदाच समजली आहे, कारण पहिल्यांदाच या ठिकाणी बापर्डे रेडेटाका रोडला आपण रात्रीच्या वेळी प्रवास करत होतो. आणि हा अचानक झेप घेण्याच्या मार्गात होता, कारण मी अचानक आलो आणि तो पण बेसावध झाला. झेप मारणार तेवढ्यात आपण गाडी फास्ट वळवली. त्याच्यामुळे असं, आणि मागून येणारे जे माझे मित्र होते गोंधळी, त्यांनाही मी सतर्क केलं की वाघ आहे म्हणून सावकाश या. आणि नागरिकांना पण ही एक विनंती आहे, रात्री अपरात्री म्हणजेच एकटे फिरू नका. आणि गळ्याभोवती जाड रुमाल वगैरे असेल आणि समूहाने फिरा जास्तीत जास्त करून. आणि अशी माहिती असेल तर नक्कीच वनविभागाला नक्की कळवा. आणि तुम्हाला मी वनविभागाचा नंबर देतो खाली. जर त्यांना तात्काळ माहिती भेटली तर ते त्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन वाघाला जेरबंद करू शकतात. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हा रेग्युलर सारखा व्हिडिओ नाही आहे, हा सतर्कतेसाठी व्हिडिओ करत आहे. आपण सतर्कतेचा व्हिडिओ आहे, कारण आज पहाटे म्हटलं मित्रांनो 4, 4:30 आणि 5च्या हा दरम्यान जे बापरड्याची ब्रिजच्या अलीकडे जी शाळा आहे, त्याच्या शाळेकडसून बरं 50 ते 80 मीटरवर अंतरावर वाघ दिसलेला आज. आणि मी एकटाच होतो आणि बाईकवर होतो आणि एकदम स्लोली येत होतो, त्याच्यामुळे मला काय आणि झेप घेण्याचा अंदाज होता त्याचा. आणि त्याच्या पाठोपाठ माझे मित्र पण आले फोर व्हीलर, त्यांच्यावर पण हा प्रकार घडणार होता, कारण फोर व्हीलर होते म्हणून ते वाचले. आणि हाच प्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो, रेडेटाका आणि बापर्डे ह्या एरियामध्ये वाघ दिसत आहे. आणि जास्तीत जास्त तुम्ही सतर्क व्हा. आणि मित्रांनो असे रात्री अपरात्री फिरू नका, कारण मी फिरत होतो तो गोंधळासाठी गेलेलो. कोकरे बंधूंचा गोंधळ होता व रेडेटाकामध्ये, त्याच्यामुळे मी गेलेलो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटपर्यंत हा नक्की शेअर करा, कारण असा प्रकार घडणं म्हणजे धोक्याची घटना आहे. आणि लवकरात लवकर ही वाघाला एक 2-3 वर्षाचं पिल्लू असणार, एकदम छोटंच आहे, पण अंगार उडी मारले तर कोणाची. तर मित्रांनो आपण काल रात्री आपण संध्याकाळी मित्रांनो बरोबर गोंधळासाठी गेलेलो होतो रेडेटाका या ठिकाणी. आणि कोकरे बंधूंचा गोंधळ होता, आणि त्यानिमित्त आपण सर्व शूटिंगवर झाल्यानंतर बरोबर 4 वाजता आपण निघालो. आणि त्याच दरम्यान बरोबर मित्रांनो जी रेड्या टाक्यापासून खाली उतरताना पहिला एक शेड लागते. शेडच्या हार्डली एक 50 मीटरच्या अंतरावर किंवा त्याच्यापेक्षा कमी अंतरावर की वाघ रस्त्याच्या साईडला बसून असतो. आणि ही बाब आपल्याला पहिल्यांदाच समजली आहे, कारण पहिल्यांदाच या ठिकाणी बापर्डे रेडेटाका रोडला आपण रात्रीच्या वेळी प्रवास करत होतो. आणि हा अचानक झेप घेण्याच्या मार्गात होता, कारण मी अचानक आलो आणि तो पण बेसावध झाला. झेप मारणार तेवढ्यात आपण गाडी फास्ट वळवली. त्याच्यामुळे असं, आणि मागून येणारे जे माझे मित्र होते गोंधळी, त्यांनाही मी सतर्क केलं की वाघ आहे म्हणून सावकाश या. आणि नागरिकांना पण ही एक विनंती आहे, रात्री अपरात्री म्हणजेच एकटे फिरू नका. आणि गळ्याभोवती जाड रुमाल वगैरे असेल आणि समूहाने फिरा जास्तीत जास्त करून. आणि अशी माहिती असेल तर नक्कीच वनविभागाला नक्की कळवा. आणि तुम्हाला मी वनविभागाचा नंबर देतो खाली. जर त्यांना तात्काळ माहिती भेटली तर ते त्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन वाघाला जेरबंद करू शकतात. आणि मित्रांनो, हा असा एक व्हिडिओ आहे, कारण असं पण नाही की फेक आहे, कारण आम्ही रिअलाईज केलं आहे, तर वाघ वस्तीमध्ये येणे म्हणजे धोक्याची घटना आहे. आणि कधीही कोणालाही त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याची बळी जाऊ शकतो. त्यामुळे
जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर सोबत जे घडलं आहे म्हणजे घटना ही घडली म्हणजे थोडक्यात आम्ही वाचलो. कारण त्या ठिकाणचे बरेचसे वस्तीमध्ये आहेत, त्यांना सतर्क होण्याची गरज आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सतर्क करा. कारण ह्या ठिकाणी पहिल्यांदा जसं आग बघितलं आणि छोटं पिल्लू आहे, 2-2.5 वर्षाचं पिल्लू आहे, पण घातकच असू शकतं. कारण शिकारीच्या निमित्ताने हे पिल्लं रात्रीच्या वेळी अशा 4-4:30 पहाटेच्या टायमिंगला हे बाहेर राहतात. म्हणजे रस्त्याच्या कडेलाच होतं, त्याच्यामुळे आम्ही वाचलो दैव बलवत्तर म्हणून. पण तुम्ही सतर्क राहा. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.